पटकन सबस्क्राईब करून घ्या। 2 कांदे घेतले, हिरवी मिरची, अद्रक, लसूण, थोडासा खडा मसाला आणि खोबरं, हा सर्व मसाला मी भाजून घेतलेला आहे। आता याला मिक्सरमध्ये बारीक करून घेणार। आता कढई ठेवली मी, कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलं, त्यामध्ये मी एव्हरेस्ट 1 मसाल्याची पुडी टाकली, थोडीशी धना पावडर, थोडीशी लाल मिरची पावडर, हळद आणि थोडंसं चवीपुरतं मीठ। हे सगळं मिक्स केल्यानंतर त्यामध्ये मी मिक्सरमध्ये बारीक फिरवलेला मसाला मिक्स केला आणि छानपैकी परतवून घेतला। आता त्यावर 1 मिनिट मी झाकण ठेवणार, कारण की मसाल्याला छान तेल सुटलं पाहिजे त्यामुळे। इकडे मसाला तयार आहे। आता गॅस बंद करून देणार। छान चमचमीत मसाला तयार झालेला आहे। इकडे मला पाहिजे तेवढं बेसन पीठ घेतलं, त्यामध्ये लाल मिरची पावडर टाकली, हळद टाकली, चवीनुसार मीठ टाकलं आणि थोडं थोडं पाणी टाकून पीठ भिजवून घेतलं। अगदी आपण धिंडरे करतो तर त्याच पद्धतीने पीठ भिजवून घेतलं आहे। सर्व गिठोळ्या मोडून घ्यायच्या आहे आपल्याला पिठामधल्या। आता आपल्याला याच्यावाले तव्यावर धिंडरे बनवायचे आहे। तव्याला मी तेल लावून घेतलं आणि यावर एक एक करून मी सर्व धिंडरे बनवून घेणार। धिंडरे छान दोन्ही साईडनी छान तेल टाकून भाजून घ्यायचे, कच्चापणा अजिबात नको असायला पाहिजे। त्यामुळे तुम्ही नक्की बनवून बघा। हा पदार्थ खूप छान आहे, नवीन आहे, मसाल्याच्या भाजीसोबत खूप छान लागतो। आता हा धिंडा तयार आहे, तर मी याच्या उलट्या साईडला जो मसाला बनवलेला होता तो मी काढून घेतला आहे आणि तो उलट्या साईडला सर्वीकडे लावून घेणार। असं सर्वीकडे लावून झाल्यानंतर त्याचीवाली घडी घालून घेणार। अशा प्रकारे सर्व मी धिंड्यांना बनवून घेणार आहे आणि छान तयार आहे मसाला वडी, खूप छान लागते। रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा प्लीज।